भावांनो, ह्यो काय विषय? तर मित्रांनो, ही आहे म्हैसूरमधील स्मशानभूमी. आणि या स्मशानभूमीमध्ये ज्यावेळी चिता जळत असते तर त्या चितेची प्रतिमा माझ्या मागे असणाऱ्या मंदिरातील दत्त मूर्तीवर उमटते. नेमकं या गोष्टीच्या मागचं रहस्य काय ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. मिरज तालुक्यातील बिसूर येथे हे मंदिर असून या ठिकाणी समोरच स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीमधील पेटत्या चितेचे प्रतिबिंब हे दत्तमूर्तीच्या डाव्या हातावर आपल्याला पडलेले दिसते. त्याचबरोबर आणखीन बरीच वैशिष्ट्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. तर मंडळी, ह्या बिसूर गावचा आणि बेळगावचा थेट संबंध येतो. तो नेमका कोणत्या प्रकारे हे देखील आता आपण जाणून घेऊ. ही गोष्ट आहे इंग्रजांच्या काळातील. बेळगाव जवळ असणारे पंत बाळेकुंद्री महाराजांचे अनुयायी रामानंद महाराज, आणि त्या रामानंद महाराजांचे अनुयायी होते श्री विष्णू महाराज. तर गृहस्थी जीवनाचा त्याग करून संन्यासी जीवन स्वीकारून विष्णू महाराज पंढरपुरातून थेट कोल्हापूर येथील रामानंद महाराजांच्या मठीत पोहोचले. आणि त्यावेळी कोणत्याही शासकीय कामाकरिता बिसूरच्या लोकांना कोल्हापूरला जावे लागत असे. बिसूरचे लोक विष्णू महाराजांना भेटले आणि त्यांना बिसूर येथे येण्याचं निमंत्रण दिलं. त्यावेळी विष्णू महाराजांचे बिसूर येथे आगमन झाले आणि त्यानंतर विष्णू महाराजांनी त्या समस्त बिसूरामध्ये दत्त संप्रदायाची स्थापना केली. आणि त्यानंतर साधारण 1956 साली महाराजांना देवाज्ञा झाली आणि महाराजांची समाधी आपण या ठिकाणी बघू शकतो. तर अशा पद्धतीनं बिसूर ते बेळगाव कनेक्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी असणाऱ्या रम्य आणि शांत परिसरातील विष्णू महाराजांचे समाधी मंदिर, त्याचबरोबर दत्त मंदिर आदी सर्व गोष्टींचे आपण देखील दर्शन घ्या. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.